गाईज, वेलकम टू प्राजक्ता पंच. आणि आज ना आम्ही फिरायला फॅमिली ट्रिप काढली होती. त्यासाठी आम्ही मिनी गोवा आणि शाहू पॅलेस दोन्हीकडे जाणार होतो. आणि बाहेर जायचं म्हटलं मी तर खूप खुश होते. त्यासाठी आम्ही सगळेजण लवकर आवडलो आणि आम्ही ना जायला निघालो. तिकडे गाडीत बसायला जागा पण नव्हती. आम्ही कसं पण बसलो होतो आणि त्यात माझं स्विंगम खाणं काय सुटतच नव्हतं. आम्ही तिथे बसलो वगैरे आणि जायला लागलो. दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलोच. तिथे पोहोचलो आम्ही सगळं बघतच होतो आणि तिकीट वगैरे घेऊन आम्ही आतमध्ये एंट्री केली. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला काय आलं की तिथे फोन अलाउड नाही आहे. त्यांच्या युगातलं आता बघायला माग बघ. तर गाईज, आम्ही आता शाहू पॅलेस बघितला आणि शाहू पॅलेसमध्ये तिथं व्हिडिओ काढायला मनाई होती म्हणून आम्ही तिथे काही व्हिडिओ वगैरे काढला नाही. पण भारी होतं तिथं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं ते तलवारी आणि ते प्राणी वगैरे असं खूप 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 भारी होतं असं बघायला शाहू पॅलेसमध्ये कोल्हापूरमध्ये. तर ते फिरलो आहे. आता दुसरीकडे आम्ही जाणार आहोत. बघूया. अरे असं काय माझं शाहू पॅलेसच्या बाजूलाच ना असा काही व्ह्यू दिसत होता. तिथे ती नदी आणि ते ढग तिनं खूप भारी दिसत होतं. इथे आम्ही 2-3 फोटो वगैरे काढले आणि तिथे शाहू पॅलेसमध्ये सुद्धा काढलेच होते. आणि जाताना ना इतका मुसळधार पाऊस आला ना, आम्हाला वाटलं आता मिनी गोव्याला आम्हाला जायचं कॅन्सलच करावं लागणार. कारण तिथे गाड्या अशा हलत होत्या ना, आमची गाडी पण हलत होती. खूप हे केलं आणि नंतर आम्ही मिनी गोव्यामध्ये पोहोचलो. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर ना पाऊस जरा कमी पण आला होता. अर्धा तास पडला आणि कमी आला. बरं झालं म्हणून मग आम्ही मिनी गोव्यामध्ये येऊन एन्जॉय तर करू शकलो. नाही तर ना आम्हाला एन्जॉयच करायला भेटलं नसतं. इथे पण आम्हाला थंडी वगैरे वाजत होती तरी पण आम्ही एन्जॉय केलं. आणि नंतर ना आम्ही फिरलो वगैरे सगळं मिनी गोवा फिरलो. तिथे पाण्यामध्ये एन्जॉय केलं. आम्ही पाण्यामध्ये खेळून ना आम्ही बाहेर आलो तिथून. आणि त्यानंतर आम्हा सर्वांनाच भुका लागल्या होत्या. मग आम्ही ठरवलं की गाडीकडे जाऊन ना तिथे जेवण वगैरे यायचं. त्यासाठी आम्ही गाडीपाशी गेलो. तिथे जेवण वगैरे आम्ही सर्वांनी केलं. आणि तिथून नंतर आम्ही संध्याकाळी इकडे आलो पाझर तलावमध्ये. कारण तिथे एक शो होता पण आम्ही शोमध्ये जाणार नव्हतो कारण आम्हाला घरी जायचं होतं. आणि आम्ही पाझर तलावमधून जेवण्यासाठी 6-6:30ला निघलो होतो. जेवून वगैरे आम्हाला घरी पण जायचं होतं. लेट होईल म्हणून आम्ही लवकर निघलो होतो. आणि ना गाईज, इथे इतकी गर्दी होती ना, बघा ना तुम्ही गाड्यांचीच लाईन केवढी होती. आणि इथेच ना आम्ही बसून जेवलो वगैरे. जेवून ना आम्ही इकडे ना ती लाईटिंग वगैरे बघायला होतो. आणि शो तर आम्ही काय बघितलंच नाही, फक्त लाईटिंग बघूनच आम्ही घरी गेलो. चांगला आहे क्वालिटीवर.